इर्शादभाई जहागीरदार यांच्या स्वखर्चाने धुळे शहरातील जुने धुळे परिसरात बोरवेल कामाचा शुभारंभ। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस इर्शादभाई जहागीरदार यांच्यासह स्वखर्चाने श्रीपादवाडी, रामी प्लॉट, कुंदकेश्वर महादेव मंदिर, वरखेडी रोड, जुने धुळे येथे बोरवेलचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण काका आखाडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस इर्शादभाई जहागीरदार, धुळे शहर महिला जिल्हाध्यक्षा जयाताई साळुंखे, ओबीसी सेल प्रदेश सचिव गोपाल देवरे, सरचिटणीस संजय मामा अहिरे, नरेंद्र अहिरे, संजय तात्या जगताप, युवक कार्याध्यक्ष समीर खान, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष ग्रामीण ज्ञानेश्वर माळी, ओबीसी सेल शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी, महेश भामरे, देवपूर विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी, वसंत हराळ, पैलवान वसंत काडू खैरनार, अशोक रामकृष्ण बागुल, श्याम पितृभक्त, जयवंत भाऊ बडगे, भैयाभाऊ चौधरी, निलेश भाऊ क्षत्रिय, वसंत जोशी, चंदू जोशी, सागर बडगुजर, प्रतिभा साळवे व परिसरातील युवा वर्ग, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक, पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रीपादवाडी कुंदकेश्वर महादेव मंदिर व बाल संस्कार केंद्राच्या समितीच्या वतीने जे मंदिर बांधण्यात आलेलं आहे त्या मंदिरासाठी श्री कल्याण काका आखाडे, ओबीसी प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी, तसेच श्री इर्शादभाई जहागीरदार प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे। ही बोरवेल यांच्या आशीर्वादाने या मंदिराच्या आणि मंदिर प्रांगणाच्या परिसरात असलेल्या सर्व भाविकांना, नागरिकांना आपल्याला मिळालेली आहे। तर मी इर्शादभाई आणि काकांचं या ठिकाणी संपूर्ण समिती, मंदिर समिती एवं या भागामध्ये राहणारे सर्व नागरिकांतर्फे मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी यापुढेही आमच्यावरती असेच आशीर्वाद ठेवावेत आणि वेळोवेळी आमच्या नेहमी तसं त्यांनी सांगितलंच आहे की तुम्हाला जेही लागलं, जेव्हाही मदत लागली त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत असूच। तर मी पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद देतो।